नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान नवीन अभ्यासक्रम यावर आधारित प्रकरण 3 विलग करूया घटक. स्वाध्याय प्रश्न उत्तरे आणि उपक्रम यांचे सहज व सोप्या भाषेत मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात. प्रश्न पहिला आहे स्वाध्याय योग्य पर्याय निवडा. चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंब-टिंब याचा वापर केला जातो. या ठिकाणी 4 पर्याय आहेत. घनतेतील फरक, आकारमानातील किंवा आकारातील फरक, चुंबकीय गुणधर्म आणि विरघळण्याचा गुणधर्म. तर योग्य उत्तर आहे चुंबकीय गुणधर्म. गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी रिकामी जागा ही पद्धत उपयुक्त ठरते. पर्याय अ मळणे, ब निवडणे, क उफणणे आणि ड चाळणे. तर याचे योग्य उत्तर आहे निवडणे. पाण्यात विरघळलेली त्रुटी पुढीलपैकी रिकामी जागा पद्धतीने वेगळी करता येते. पर्याय अ बाष्पीभवन, ब अवसादन, क गाळणे आणि ड निवडणे. तर योग्य उत्तर आहे बाष्पीभवन. याला आपण या ठिकाणी गोल करूया. दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे रिकामी जागा पद्धतीने शक्य होईल. पर्याय अ गाळणे, पर्याय ब बाष्पीभवन, पर्याय क अवसादन आणि निवळणे आणि पर्याय ड यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ड. एकदा का दुधात पाणी मिसळलं तर ते आपण कोणत्याच पद्धतीने वेगळं करू शकत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा आणि जर असत्य असेल तर का ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, पहिला प्रश्न आहे द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. तर हे जे विधान आहे ते सत्य आहे मित्रांनो. दुसरं विधान आहे चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. तर हे विधान असत्य आहे, कारण चुंबक केवळ लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यासारख्या चुंबकीय धातूंनाच आकर्षित करतो. तांबे, अल्युमिनियम, पितळ यासारखे अचुंबकीय धातू कचऱ्यातून चुंबकीय पद्धतीने वेगळे करता येत नाही, म्हणून हे विधान आपण असत्य सांगितलेलं आहे. बघा, पुढचं विधान आहे समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. तर हे विधान सुद्धा असत्य आहे, कारण मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळते, त्यामुळे ते तळाशी साचत नाही, अवसादन होत नाही. समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. पुढचं विधान आहे धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उपणणे ही पद्धत वापरली जाते. तर हे विधान सत्य आहे मित्रांनो. आणि शेवटचं जड व हलके असे दोन द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. तर हे विधान देखील सत्य आहे. उदाहरणार्थ तेल आणि पाणी यांचे मिश्रण विलग करण्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पुढचा प्रश्न आहे गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी. याचं उदाहरण पण आपल्याला द्यायचं आहे. उपयुक्तता: गाळण ही पद्धत द्रवात न विरघळणारे घनरूप पदार्थ विलग करण्यासाठी उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ चहाच्या पानामधून चहा गाळणे, गढूळ पाण्यातून माती वेगळी करणे. कशी वापरली जाते? या पद्धतीमध्ये सूक्ष्म छिद्र असलेली गाळण, उदाहरणार्थ गाळणी, सुती कापड किंवा फिल्टर पेपर वापरले जाते. जेव्हा हे मिश्रण गाळणीतून ओतले जाते तेव्हा द्रवरूप पदार्थ छिद्रामधून खाली निघून जातो आणि न विरघळलेले घनरूप कण गाळणीवरच राहतात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? तर उत्तर आहे उकळणे व गाळणे. गाळण पद्धत: पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा गाळणीच्या किंवा सुती कापडाच्या साहाय्याने गाळून सहज वेगळा करता येतो. आता निवळणे म्हणजे तरंगणे: लाकडाचा भुसा वजनाने पाण्यापेक्षा हलका असल्याने तो पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो. त्यामुळे वर तरंगणारा भुसा चमच्याच्या साहाय्याने बाजूला काढून किंवा सावकाश पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून वेगळा करता येतो. पुढचा प्रश्न आहे सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? उत्तर आहे पद्धत 2 आहे. एक निवडणे, हाताना बाजूला करणे, भुशातून एक एक खिळा हाताने शोधून वेगळा करणे. आणि दुसरी आहे
चाळणे. मोठ्या छिद्राच्या चाळणीचा वापर करून भुसा खाली पाडणे आणि खिळे वर ठेवणे. तिसरी पद्धत आहे चुंबकीय विलगीकरण. चुंबकाचा वापर करून लोखंडी खिळे आकर्षित करणे. अधिक सुलभ पद्धत कोणती आहे? तर चुंबकीय विलगीकरण ही पद्धत सर्वात सुलभ, जलद आणि सोपी ठरते. कारण चुंबक लाकडी भुशावरून फिरवल्यास सर्व लोखंडी खिळे चुंबकाला लगेच चिकटतात आणि सहज वेगळे होतात. बघा पुढील शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिले आहेत. नमुनासाठी एका शब्दाभोवती वर्तुळ केले आहे. शब्दकोड्यातून असे सगळे शब्द शोधा व नोंदवहीत लिहा. या ठिकाणी निवळणे असे आपण शब्द या ठिकाणी शोधलेले आहेत. तुम्ही ते फक्त तुमच्या नोंदवहीमध्ये लिहायचे आहे. या ठिकाणी चुंबकीय विलगीकरण ही एक पद्धत आहे. त्यानंतर बाष्पीभवन ही एक पद्धत आहे. त्यानंतर निवडणे, त्यानंतर गाळणे, त्यानंतर चाळणे, अवसादन. Thank you friends. Don't forget to subscribe my channel. Thank you.